एका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा वाद निर्माण का झालाय? कोणी म्हणतं उपवर्गीकरण म्हणजे सामाजिक न्याय, तर दुसरीकडे हजारो लोक रस्त्यावर उतरून म्हणत आहेत हा संविधानावर घात आहे. मग सत्य काय आहे? उपवर्गीकरण नक्की काय आहे आणि संविधान याला परवानगी देतं का? आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय सांगितलंय? आज आपण या संपूर्ण विषयाचा घटनात्मक, कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करणार आहोत. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय एकमत डिजिटल. सर्वप्रथम अनुसूचित जाती म्हणजे काय? तर भारतीय संविधानातील कलम 341 अंतर्गत राष्ट्रपती काही जातींना अनुसूचित जाती म्हणून अनुसूचित करतात. तर ही यादी तयार करण्याचा अधिकार राष्ट्रपतीकडे असला तरी त्यात बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेकडे आहे. याचाच अर्थ कोणतेही राज्य सरकार स्वतःहून कोणतीही जात अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करू शकत नाही किंवा वगळूही शकत नाही. मात्र आजचा वाद हा यादी बदलण्याचा नाही, तर वाद आहे या यादीतील आरक्षणाचा लाभ कसा वाटला जावा. आता उपवर्गीकरण म्हणजे काय आहे? तर नेमकं समजा, अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण आहे. हा टक्का बदलण्याचा विषय नाही, पण प्रश्न असा आहे की या 13% लाभ सर्व समाज घटकांना समान प्रमाणात मिळतो का, किंवा काही समाज घटक अधिक लाभ घेत आहेत का आणि काही अजूनही मागे आहेत का? जर एखाद्या राज्याकडे याबाबत विश्वासार्ह आकडेवारी असेल तर त्या आधारे अनुसूचित जातीमध्ये अंतर्गत वर्गीकरण करता येईल का? तर यालाच उपवर्गीकरण म्हणतात, म्हणजे सब क्लासिफिकेशन म्हणतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, संविधानात सब क्लासिफिकेशन असा शब्द आहे का? तर उत्तर आहे नाही. संविधानात हा शब्द थेट लिहिलेला नाही, मात्र संविधानामध्ये समानता, सामाजिक न्याय आणि दुर्बल घटकांचा विकास या तत्वांचा उल्लेख अनेक कलमांमध्ये केला आहे. उदाहरणार्थ कलम 14 सर्वांना कायद्यापुढे समानता, कलम 15(4) सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांसाठी विशेष तरतूद, कलम 16(4) सरकारी नोकऱ्यांमध्ये अपूर्व प्रतिनिधित्व असल्यास आरक्षणाची तरतूद, कलम 46 राज्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसह दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितांचे रक्षण करावे. तर याच घटनात्मक तत्वांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने याच विषयाचा विचार केलाय. पण एकेकाळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की एससी मध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही. मग 20 वर्षांनी याच सर्वोच्च न्यायालयाने भूमिका का बदलली आणि 2014च्या निर्णयात काय होतं आणि 2024 मध्ये 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने नेमकं काय सांगितलंय, याच उत्तरामध्ये लपलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू. या वादाची खरी सुरुवात आहे 2004 मध्ये एव्ही चेन्नैया विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या खटल्यापासून सुरू होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होते की अनुसूचित जातीची यादी ही एकसंध मानली जाईल, तर त्यामुळे राज्य सरकार या यादीतील जातीमध्ये वेगळं वर्गीकरण करून आरक्षण अंतर्गत वाटप करू शकत नाही. या निर्णयामुळे अनेक राज्यांच्या उपवर्गीकरणाच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला. तर 2024 मध्ये काय बदललं? तर यानंतर अनेक वर्ष विविध राज्यांनी युक्तिवाद केला की अनुसूचित जातीमधील सर्व समाज घटक समान स्थितीमध्ये नाहीत, तर काही समाज घटकांना शिक्षण, नोकरी आणि आरक्षणाच्या तुलनेने अधिक लाभ मिळालाय, तर काही अजूनही मागे राहिलेत. याच पार्श्वभूमीवर स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग हा खटला 7 न्यायाधीशांच्या घटनापीठात समोर गेला. 7 विरुद्ध 1 अशा बहुमताने न्यायालयाने 2024 मधील निर्णयाचा दृष्टिकोन बदलला. पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे, न्यायालयाने राज्याच्या अमर्याद अधिकार दिले नाहीत. तर न्यायालयाने नेमक्या कोणत्या अटी घातलेल्या आहेत? तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की राज्य सरकारने फक्त राजकीय घोषणांच्या आधारावर उपवर्गीकरण करता येणार नाही. त्यासाठी आवश्यक आहे विश्वासार्हता आणि अनुभवाधारित आकडेवारी. कोणतेही समाज घटक प्रत्यक्षात किंवा वंचित आहे का याचा अभ्यास, शिक्षणातील प्रतिनिधित्व, सरकारी नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्व आणि सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा वस्तुनिष्ठ अभ्यास, म्हणजेच प्रत्येक निर्णयाला डेटा आणि कारणी मीमांसा असावी लागेल. आता महाराष्ट्राकडे वळूया. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात उपवर्गीकरणाबाबत चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर विविध संघटना, राजकीय पक्ष आणि सामाजिक नेत्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. समर्थकांच्या मते आरक्षणाचा लाभ सर्वात वंचित घटकांपर्यंत पोहोचायला हवा. अंतर्गत विषमता कमी करण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक आहे. तर विरोधकांचं म्हणणं आहे यामुळे अनुसूचित जातीची एकता कमकुवत होऊ शकते. हा निर्णय भविष्यात सामाजिक तणाव निर्माण वाढू शकतो. सरकारने कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी सर्व घटकांशी सविस्तर चर्चा करावी. या दोन्ही भूमिका सार्वजनिक चर्चेचा भाग आहेत. तर अंतिम धोरण राज्य सरकारने तयार करायचं असतं आणि तेही घटनात्मक चौकटीतच. आता पुढे काय होऊ शकतं? जर महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरणाचा विचार केला असेल तर त्याला सविस्तर अभ्यास, विश्वासार्ह डेटा आणि घटनात्मक तत्वांचे पालन आणि आवश्यक असल्यास न्यायालयीन परीक्षण या सर्व प्रक्रियांमधून जावं लागू शकतं. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे कोणत्याही राज्याचे तात्काळ उपवर्गीकरण करावं असा आदेश नाही, तो केवळ घटनात्मक चौकटीत अशी शक्यता मान्य करतो. आज आपण पाहिलं
उपवर्गीकरण म्हणजे काय, संविधानातील संबंधित तरतुदी 2004 आणि 2024 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील फरक आणि महाराष्ट्रात या विषयावर निर्माण झालेल्या चर्चा. या विषयावर मतभेद असू शकतात, पण कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी तथ्य, संविधान आणि न्यायालयाच्या निर्णय समजून घेणं तितकंही महत्वाचं आहे. तुमच्या मते उपवर्गीकरणामुळे सामाजिक न्याय आणि अधिक प्रभावी होईल का, की त्याचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा एकमत डिजिटल. Thanks for watching Ekmat Digital.